विक्रमजी पाचपुते, माननीय राजाराम नागोडे, आमचे मित्र यात्रा कमिटीचे अध्यक्ष गोपाळराव मोठे पाटील, बापू शेटकोरे, नंदकुमार ताडे, शाबगा कांदळीकर, आंदोले दादा, सर्व मान्यवर आपण एका छोट्याशा निरोपावरती आपण सर्व उपस्थित राहिला। आज नामदार साहेबांनी सकाळी 9 वाजल्यापासून श्रीगोंदा शहरामध्ये पूर्ण वेळ दिलेला आहे। लोकसभा निवडणुकीसाठी आपले जे उमेदवार आहेत त्यांच्या विषयामध्ये एक गोष्ट नक्कीच आहे, एकदम चपळ माणूस, हजरजबाबी माणूस आणि अत्यंत बुद्धिमान आणि हुशार। गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये नगर जिल्ह्यामध्ये किंवा श्रीगोंदा तालुक्यामध्ये आपल्या रस्त्याचं जाळं जे विणलेलं आहे त्यासाठी त्यांनी आणि दादा या दोघांनी दादाच्या माध्यमातून प्रयत्न केले। श्रीगोंदा तालुक्यात असा कोणताही भाग असा राहिलेला नाही की जो जिल्ह्याला किंवा राज्याच्या रस्त्याला तो जोडला गेलेला नाही। रस्त्याच्या बाबतीत आपण सुखी झालेला, पाण्याच्या बाबतीतही खासदार लक्ष देतात, दादा राजेंद्रदा आमचे गिरीदादा हे सगळे लक्ष देत आहेत। थोडीशी अडचण ह्या भागात झालेली आहे, या भागात तर ती आपण सर्वजण त्यावर लक्ष देऊन ती भरून काढणार असे मला तुमच्या जर माझ्याकडे विषयामध्ये आले होते या भागातले पाण्याच्या विषयामध्ये आहे थोडीशी नाराजी, पण आपण तिघांचा दौरा झाल्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर तोही भाग आपल्या बरोबर राहणार आहे। पाठीमागच्या निवडणुकीमध्ये 3.5 लाखाचं लीड होतं, कुणी काही म्हणून कोणत्याही प्रकारचा हे होणार नाही, लीड कमी होणार नाही आणि सुजयदादा मोठ्या फरकाने आपल्यामधून विजय होतील। या विजयामध्ये आपला सहभाग असावा हे गोष्ट निश्चित आहे। आपण ज्या प्रभागात बसलो हा 262 नंबरचा हा बूथ आहे, या बूथ मध्ये सरकार कोणतं तरी असलं तरी भारतीय जनता पार्टीचा हे बूथ तोच असतो, हा आतापर्यंतचा अनुभव आहे आणि आम्ही कुठेही प्रकारचं आम्ही इथं कमी पडणार नाही अशा पद्धतीचा आशावाद, अशा पद्धतीची ग्वाही आपल्या सर्वांच्या वतीनं नामदार साहेबांना देतो। आणि आजच्या या बैठकीसाठी मला अध्यक्षस्थान दिलं त्यामुळे संयोजकांचे मी आभार मानतो। आपण सर्व उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानतो आणि या सगळ्या गोष्टीसाठी आपण सर्वांनी कमळाच्या चिन्हावर मतदान करून सुजयदादांना खासदार करून ते मत मोदींना कसं जाईल, मोदींना कसं मिळेल अशा पद्धतीचं आपण सर्वांनी करायचं एवढीच आपल्याला विनंती करतो।